सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्कॅम स्टेपबद्दल सांगणार आहे जे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुमच्यासोबत होऊ शकतात. मी आत्ताही खूप लवकर व्हिडिओ बनवतोय कारण तुम्हाला अवेअर करण्यासाठी. अजूनही तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झालेली नाही आहे, तुमची ॲडमिशन प्रोसेस अजूनही सुरू झालेली नाही आहे, बट तरी मी ही व्हिडिओ बनवतोय कारण तुम्हाला अवेअर करण्यासाठी. जेव्हा तुमची ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल किंवा आत्तापासूनही तुमच्यासोबत हे स्कॅम्स व्हायला सुरू होऊ शकतात. प्लस ह्या व्हिडिओमध्ये मी काही प्रूफसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे ज्याच्याने तुम्ही अजून अवेअर व्हाल की तुमच्यासोबत हे होऊ शकतं. सो प्लीज ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इम्पॉर्टंट ही व्हिडिओ असणार आहे. सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो आहे नेव्हर ट्रस्ट एनीवन ब्लाइंडली. कोणावरही तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. आत्तापासून किंवा ह्या पुढे तुम्हाला व्हॉट्सॲपवर किंवा टेलिग्रामवर तुम्हाला मेसेजेस यायला सुरुवात होतील की आमच्याकडे तुम्ही एवढी अमाऊंट पे करा, तुम्हाला कितीही पर्सेंटेज असले तरी आम्ही तुम्हाला टॉपच्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन करून देऊ. तर त्या लोकांवर तुम्हाला अजिबात विश्वास ठेवायचा नाही आहे. काय लोक अशी पण असतील की तुम्ही आमच्याकडे एवढी अमाऊंट पे करा, आम्ही तुम्हाला एक कॉलेज लिस्ट बनवून देऊ, आम्ही तुमची पर्सनल काउन्सिलिंग तुम्हाला करून देऊ, आम्ही तुम्हाला सगळी फॅसिलिटीज कॉलेज लिस्ट तुम्हाला अशी बनवून देऊ. तर त्या लोकांवर तुम्हाला अजिबात विश्वास ठेवायचा नाही आहे. ही लोक अशी असतात जे यूट्यूबवर पण नाही आहेत, तुम्ही त्यांना कधी बघितलंही नाही, तर त्यांच्यावर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. कारण की ही लोक काय करतात, तुमच्याकडनं पैसे घेतात आणि नंतर तुमच्या कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन नाही करून देत. सगळ्यात पहिली गोष्ट, हे थर्ड पार्टी ॲडमिशन आहेत, हे भरपूर जण स्कॅम अशी करतात, हे भरपूर जण ह्याच्यामध्ये फसली आहेत. तुम्हाला ह्याच्या पुढे मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवीन, त्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही बघू शकता त्या मुलांसोबत कसे स्कॅम झालेत. प्लस काय लोक तुमच्याकडनं अमाऊंट घेतील, सांगतील की आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्ही एनरोल करा, आम्ही तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवून देऊ. त्यांच्यावरही तुम्ही विश्वास करू नका. कारण की हे काय करतात, प्रत्येक मुलाला सेम कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करतात, कॉलेज लिस्ट एकदम चुकीची प्रोव्हाइड करतात. तर त्या लोकांवर तुम्हाला अजिबात ट्रस्ट करायचं नाही आहे. तुम्ही पूर्ण सगळी डिटेल्स व्हेरीफाय करा, नक्की ते कोण आहेत, आपल्याला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये नक्की एकदम जेन्युइन कॉलेज लिस्ट बनवून देणार आहेत की नाही, सगळं हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यानंतरच तुम्ही त्यांच्यावर ट्रस्ट करू शकता. सो आय होप हा तुम्हाला पहिला पॉईंट कळालेला असेल की कोणावरही तुम्हाला डोळे बंद करून विश्वास ठेवायचा नाही आहे. आता दुसरा पॉईंट आहे प्रोव्हिजनल ॲडमिशन स्कॅम्स. आता हे जे प्रोव्हिजनल ॲडमिशन स्कॅम आहेत ना, हे भरपूर साऱ्या कॉलेजेसमध्ये होत असतं. आता हे सगळेच कॉलेजेस नाही करत, काही कॉलेजवाले हे प्रोव्हिजनल ॲडमिशन स्कॅम करत असतात. ह्याचा प्रूफ मी तुम्हाला ह्याच्यामध्येच सांगणार आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की काही कॉलेजवाले तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात, तुम्हाला सांगतात की आमच्या कॉलेजमध्ये प्रोव्हिजनल ॲडमिशन सुरू झालेलं आहे. परत काय तुम्हाला खोटी माहिती देतात की आमच्या कॉलेजमध्ये ॲव्हरेज पॅकेज एवढं आहे, तुम्हाला 100% प्लेसमेंट मिळेल, आमचा कॅम्पस एवढं आहे, हे अशी तुम्हाला खोटी माहिती देऊ शकतात. नंतर तुम्ही काय करता, त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशन घेता. काय कॉलेजवाले असे पण सांगतात की आमच्या कॉलेजमध्ये लगेच आमचं प्रोव्हिजनल ॲडमिशन आता बंद होणार आहे, तुम्ही लगेच ॲडमिशन घ्या, तुम्हाला खूप कमी पर्सेंटेज आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज नाही मिळणार, आता ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे. असे भरपूर सारे कॉलेजवाल्यांना तुम्हाला घाबरवतात आणि या भीतीमुळे मुलं काय करतात, लगेच जाऊन प्रोव्हिजनल ॲडमिशन घेऊन टाकतात. आता प्रोव्हिजनल ॲडमिशन घेताना ते कॉलेजवाले काय करतात, तुमचे डॉक्युमेंट्स घेतात, परत काय ॲग्रीमेंट्सवर तुमचे साईन करून घेतात. आता आपण घाईघाईमध्ये ते ॲग्रीमेंट्स वाचून नाही घेत, आपण लगेच साईन करून टाकतो आणि सबमिट करतो. ह्याच्यामध्येच बरेच मुलं चूक करतात. प्रोव्हिजनल ॲडमिशन म्हणजे काय हे तुम्ही लक्षात घ्या. प्रोव्हिजनल ॲडमिशन म्हणजे टेम्पररी ॲडमिशन, एक तात्पुरतं ॲडमिशन, त्याला आपण बोलतो प्रोव्हिजनल ॲडमिशन. हे तुमचं फायनल ॲडमिशन नसतं. जरी तुम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशनमध्ये पार्ट घेतलात, प्रोव्हिजनल ॲडमिशन तुम्ही जर करून घेतलं तरी तुम्हाला कॅपराऊंडचा फॉर्म भरावा लागतो, तेव्हाच तुमचं फायनल ॲडमिशन होत असतं. आता काय कॉलेजवाले करतात, तुमच्याकडनं डॉक्युमेंट्स वगैरे घेतात, तुम्हाला हे सांगतात की तुम्हाला जर कॉलेज चेंज करायचं असेल तर तुम्ही कॉलेज चेंज करू शकता, त्यावेळी सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे देण्यात येतील. बट जेव्हा आपण कॉलेज चेंज करायला जातो, जेव्हा आपण जातो त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स मागायला, त्यावेळी ते कॉलेजवाले तुम्हाला डॉक्युमेंट्स देत नाहीत. त्यावेळी कॉलेजवाले सांगतात की आमच्या कॉलेजची पूर्ण 4 वर्षाची फी तुम्हाला पे करावी लागेल, तरच तुम्हाला डॉक्युमेंट्स देण्यात येतील. नंतर तुम्ही काय ॲक्शन वगैरे पण नाही घेऊ शकत, कारण की जे तुम्हाला ॲग्रीमेंट वगैरे दिलेलं असतात त्याच्यावर तुम्ही साईन केलेली असते. त्या ॲग्रीमेंटमध्ये काय तुम्हाला लिहून दिलेलं असतं ते तुम्हाला नीट वाचावं लागतं आणि बरीच मुलं ते वाचत नाहीत, डायरेक्टली साईन करून टाकतात. सो त्यामुळे हे प्रोव्हिजनल ॲडमिशनचे स्कॅम भरपूर मुलांसोबत होत असतात. आता एक मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो. लास्ट इयरला मी एक प्रोव्हिजनल ॲडमिशन स्कॅमवर एक व्हिडिओ बनवली होती. त्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये हे कॉमेंट आलं होतं. त्याच्यामध्ये एका मुलीने काय लिहिलं आहे की एका कॉलेजकडनं त्याला कॉल आला, त्यांना सांगितलं की तुम्हाला फक्त 200 रुपये भरावे लागतील आणि तुम्हाला त्याच्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये रजिस्टर करता येईल. नंतर तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतरच पूर्ण फी भरावी लागेल, त्याच्या आधी तुम्हाला फी भरायला लागणार नाही. परत त्यांना कॉल येतो, त्यांना सांगतात की अजून तुम्हाला थोडेसे पैसे भरावे लागतील, नाहीतर तुमचं ॲडमिशन होणार नाही. नंतर परत तिसऱ्यांदा त्याला कॉल येतो, त्यांना सांगतात की तुम्हाला 25,000 रुपये भरायला लागतील, नाहीतर तुमचं ॲडमिशन होणार नाही. आणि जर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर ते तुम्ही नाही करू शकत, कारण की जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ शकणार नाही. हे असे त्यांच्याकडनं स्कॅम्स होत असतात. आता एक तुम्ही लक्षात घ्या, जर कुठल्याही कॉलेजवाल्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स ठेवा, अजिबात त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट्स द्यायचे नाहीत.
दुसरी गोष्ट, जर कुठलेही कॉलेजवाले तुम्हाला बोलले की आमच्याकडे जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं, जर तुम्ही अनफॉर्च्युनेटली प्रोव्हिजनल ॲडमिशन घेतलं असेल आणि जर ते कॉलेजवाले ॲडमिशन कॅन्सल करायच्या वेळी तुम्हाला बोलले की जर तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ शकणार नाहीत, तर हे अजिबात ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत तुम्ही युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरत नाही तोपर्यंत तुम्ही त्या युनिव्हर्सिटीसोबत कनेक्ट होत नाही. तुम्हाला युनिव्हर्सिटीचा फॉर्म कधी भरायचा असतो? जेव्हा तुमचं कॅपराऊंड होतं, कॅपराऊंड थ्रू कुठल्याही कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागेल, त्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागल्यानंतर ते कॉलेजवाले स्वतःहून तुम्हाला सांगतात की तुम्हाला युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरावा लागतो. प्रत्येक युनिव्हर्सिटीचा वेगवेगळा फॉर्म असतो. पुणे युनिव्हर्सिटीचा वेगळा असतो, मुंबई युनिव्हर्सिटीचा वेगळा असतो. सो ते सगळं ॲडमिशन तुमचं झाल्यानंतर कॉलेजवाले ते तुम्हाला सांगतात. सो त्याच्यामुळे आत्ता कुठल्याही तुम्हाला युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरायचा नाही आहे. तर त्यामुळे युनिव्हर्सिटीचा फॉर्म खूप इम्पॉर्टंट आहे आणि जोपर्यंत तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करत नाही तोपर्यंत तुमचं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होत नाही. सो त्याच्यामुळे अजिबात तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स सबमिट करू नका जेव्हापर्यंत तुमची जी ओरिजिनल कॅपराऊंड आहे त्याची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होत नाही. जेव्हा तुमचं ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होतं थ्रू कॅप राऊंड, त्याच्यानंतरच तुम्हाला त्या कॉलेजमध्ये डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. त्याच्या आधी कुठल्याही कॉलेजमध्ये डॉक्युमेंट सबमिट करायचे नाही आहेत. जर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केले त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट्स परत रिटर्न करत नाहीत, तुमच्याकडनं भरपूर पैसे घेतले जातात. सो हे तुम्ही अवेअर व्हा. आता अजून एक मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो. लास्ट इयर ह्या मुलांनी मला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता. मी ह्याचा स्क्रीनशॉट टेलिग्राम ग्रुपला पण मी अपलोड केलेला आहे लास्ट इयरच. तुम्ही चेक करू शकता टेलिग्राम ग्रुप जॉईन करून. टेलिग्राम ग्रुपला मी मीडिया सेक्शनमध्ये तुम्हाला ते स्क्रीनशॉट तुम्हाला बघायला मिळतील. तर त्याच्यामध्ये मला हा मुलगा काय म्हणाला, एका माणसाने मला सांगितलं मी तुझं एक्स कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो. त्याच्याकडनं सगळे डॉक्युमेंट्स वगैरे घेतले. त्याला सांगितलं प्रोव्हिजनल ॲडमिशन करून घेतो. आता मे बी त्या मुलाला माहिती नव्हतं त्यावेळी प्रोव्हिजनल ॲडमिशन म्हणजे काय. त्या मुलाने सगळे डॉक्युमेंट्स वगैरे दिले. आता तो माणूस त्या एक्स कॉलेजमध्ये नाही, ते एका भलत्याच कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन करून देतोय आणि त्या मुलाला त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे पण देत नाही आहेत. सो असे स्कॅम्स तुमच्यासोबत होऊ शकतात. सो त्याच्यामुळे कोणालाही थर्ड पर्सनला तुमचे डॉक्युमेंट्स द्यायचे नाहीत. जे काय करायचं आहे ते तुम्हाला स्वतःहून कॉलेजमध्ये जाऊन करायचं आहे. तुम्हाला कोणालाही थर्ड पर्सनला डॉक्युमेंट्स द्यायचे नाही आहेत. आणि जेव्हापर्यंत कॅपराऊंड होत नाही, कॅपराऊंड हे गव्हर्नमेंटनी ऑफिशियली हे तुमचे कॅपराऊंड कंडक्ट करत असतात. सो ह्या कॅपराऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. कुठल्याही प्रोव्हिजनल ॲडमिशनच्या भानगडीमध्ये तुम्हाला पडायचं नाही आहे. ॲट दी एंड ते प्रोव्हिजनल ॲडमिशन एक टेम्पररी ॲडमिशन असतं. सो आय होप हे तुम्हाला प्रोव्हिजनल ॲडमिशनचा स्कॅम तुम्हाला समजलेला असेल. आता तिसरा पॉईंट आहे फेक रिव्ह्यूज. आता भरपूर सारे थर्ड पार्टी वेबसाईट असतील, त्या वेबसाईटवरती तुम्हाला फेक रिव्ह्यूज बघायला मिळू शकतात. प्रत्येक कॉलेजची काय काय वेबसाईटनं तुम्हाला रिव्ह्यूज दाखवतो की ह्या कॉलेजमध्ये एवढे प्लेसमेंट आहेत, ह्या कॉलेजमध्ये एवढी मुलं शिकतात, ह्या कॉलेजचं एवढं कॅम्पस आहे. तर काय काय वेबसाईटवरती तुम्हाला हे रिव्ह्यूज खोटेसुद्धा बघायला मिळू शकतात. भरपूर असे वेबसाईट आहेत. सो त्या वेबसाईटवर तुम्हाला ट्रस्ट करायचं नाही आहे. लिटरली असे काय काय कॉलेजेस असतात ज्या कॉलेजमध्ये अजिबात चांगलं कॅम्पस नाही आहे, अजिबात चांगले प्लेसमेंट वगैरे नाही आहेत, तरी त्या वेबसाईटवर दाखवतं की ह्या कॉलेजमध्ये एवढी चांगली प्लेसमेंट आहे, एवढं मोठं कॅम्पस आहे. सो त्याच्यामुळे कुठल्याही थर्ड पार्टी वेबसाईटवर तुम्हाला ट्रस्ट करायचा नाही आहे. काही पण तुम्हाला इन्फॉर्मेशन चेक करायची असेल, तुम्हाला कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला चेक करायचं आहे. सिम्पली तुम्ही त्या कॉलेजचं नाव सर्च करा. कॉलेजचं नाव सर्च केल्यानंतर सगळ्यात पहिली वेबसाईट तुमची जी ऑफिशियल वेबसाईट येते, तुम्ही सगळं ते व्हेरीफाय करूनच त्या वेबसाईटवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे, जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होते, म्हणजे जेव्हा तुमची ॲडमिशन प्रोसेसची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होते, त्यावेळी हे स्कॅम्स होत असतात. आता कुठले स्कॅम्स आहेत ते आपण बघूया. बट फर्स्ट ऑफ ऑल अजून कुठलीही तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झालेली नाही आहे. जेव्हा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल मी तुम्हाला नक्की अपडेट करेन. तर त्यामुळे माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा आणि टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आता सगळ्यात पहिले जेव्हा तुमची ॲडमिशनसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होते ना, त्यावेळी बऱ्याच मुलांकडे कॉम्प्युटर नसतो, बऱ्याच मुलांकडे लॅपटॉप नसतो. सो ती मुलं काय करतात, ते सायबर कॅफेमध्ये जातात. सायबर कॅफेमध्ये जाऊन ते त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून घेतात. आता काय काय सायबर कॅफेवाले काय काय कॉलेजेससोबत टायअप झालेलं असतं. भरपूर सारे कॉलेजेस आहेत जे सायबर कॅफेवाल्यांसोबत त्यांनी टायअप केलेलं असतं. ते सायबर कॅफेवाले काय करतात, जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरायला जाता त्यावेळी सगळ्यात पहिले तुमचा जो मोबाईल नंबर आहे, तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करावा लागतो. ते लगेच त्यांचा स्वतःचा मोबाईल नंबर एंटर करतात, त्यांचा ईमेल आय डी ते एंटर करतात. ज्याच्याने काय होतं, जेव्हा पण काही OTP वगैरे येतो त्यावेळी तो त्यांच्या मोबाईलवर येतो. सो हा एक पहिला स्कॅम तुमच्यासोबत होऊ शकतो. आता दुसरा स्कॅम आहे की जेव्हा तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म भरतो आपण, त्यावेळी एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट होतो आणि एक तुमचा पासवर्ड तुम्हाला जनरेट करावा लागतो. आता हा जो ॲप्लिकेशन नंबर आहे आणि पासवर्ड आहे हे ते सायबर कॅफेवाले स्वतःकडे स्टोअर करून ठेवतात. आणि ते काय करतात, ज्या पण कॉलेजसोबत त्यांचं टायअप झालेलं असतं त्या कॉलेजसोबत ते त्यांचा लॉगिन ID आणि पासवर्ड ते शेअर करतात. किंवा ते काय करतात, जेव्हा तुमचा ऑप्शन फॉर्म रिलीज होतो
त्यावेळी ते स्वतःच ते लॉग इन करून तुमचं ऑप्शन फॉर्म ते भरून टाकतात. त्यावेळी ज्या कॉलेजसोबत ते टाईप केलेलं असतं त्या कॉलेजचं पहिलं नाव ते टाकून ठेवतात. सो हा तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो. सो जेव्हा पण तुम्ही काही पण ॲप्लिकेशन फॉर्म भरायला गेलात त्यावेळी त्या सायबरमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ते सायबर कॅफेवाले कुठला मोबाईल नंबर ते एंटर करतात, तुम्हाला तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर एंटर करावा लागतो. कारण की तुम्ही ॲडमिशन घेत आहे तर त्यावेळी तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर त्या तिकडे एंटर करावा लागतो. तर तुम्हाला स्वतःचाच मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला एंटर करायचा आहे, हे तुम्हाला चेक करायचं आहे. दुसरी गोष्ट, तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड जेव्हा तुमच्या तिकडे जनरेट होतो त्यावेळी त्या तिकडे तुम्हाला काय बोलायचं नाही आहे. सगळं काय ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येता त्यावेळी तुम्हाला पासवर्ड रिसेट करायचा आहे. म्हणजे पासवर्ड रिसेट केला म्हणजे आपलं अकाउंट आपल्याकडे सिक्युअर राहतं. सो असं तुम्हाला करायचं आहे. भरपूर असे स्कॅम्स होतात. लास्ट इयर पण असे भरपूर स्कॅम्स झालेले आहेत, कारण की भरपूर सारे सायबर कॅफेवाल्यांचं काय काय कॉलेजेससोबत टायअप असतं. सो त्यामुळे ह्या स्कॅमपासून पण तुम्हाला अवेअर राहायचं आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे FC सेंटर स्कॅम. आता नक्की FC सेंटर म्हणजे काय? सो जेव्हा तुमची कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होते त्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये सगळे तुम्हाला डिटेल्स वगैरे फिलअप करायचे असतात, सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे असतात. सो जेव्हा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होते तर त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला स्टेप करावी लागते की तुम्हाला एक FC सेंटरमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. आता हे FC सेंटर म्हणजे काय असतं? FC सेंटर म्हणजे एक कॉलेजेस असतं, कुठेतरी इंजिनिअरिंग कुठेतरी फार्मसी कॉलेजेस असतं, जिथे जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. आता ह्याच्यामध्ये ना काय काय FC सेंटरवाले स्कॅमसुद्धा करतात. जी मुलं त्यांच्याकडे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला येतात त्या मुलांचा पासवर्ड ते घेतात आणि त्यांचे डॉक्युमेंट ते स्वतःकडे ठेवून देतात, त्यांना ते परत देत नाहीत. सो हा तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो. एक तुम्ही लक्षात घ्या की जिथे पण कुठल्याही FC सेंटरमध्ये तुम्ही जाल तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला, त्यांना तुम्हाला पासवर्ड द्यायचा नाही आहे. दुसरी गोष्ट, ते स्वतःकडे डॉक्युमेंट ठेवू नाही शकत. तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स परत करावे लागतात. सो कुठल्याही FC सेंटरमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स ठेवायचे नाही आहेत. ह्या कॉलेजवाल्यांचा उद्देश काय असतो की तुमच्याकडनं ते ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड घेतात, त्याच्याने तुमच्या अकाउंटचा जो पण काही ॲक्सेस आहे हे कॉलेजवाल्याकडे जातो. ते कॉलेजवाले काय करतात, जो ऑप्शन फॉर्म येतो ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला ती कॉलेजची लिस्ट भरावी लागते. त्या कॉलेजच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले त्यांच्या कॉलेजचं नेम टाकतात. आता सगळ्यात पहिले कॉलेजचं नाव टाकल्यानंतर एक रूल असतो कॅपराऊंडचा, जो मी एका मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितला आहे. त्या रूलमध्ये की जर तुम्हाला कॅपराऊंडमध्ये पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं, पहिला प्रेफरन्सचं जर तुम्हाला कॉलेज लागलं तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली लॉक होतं, ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होतं. ते कॉलेज तुम्ही चेंज नाही करू शकत. कंपल्सरीली तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. आणि जर तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर तुम्ही पुढच्या कॅपराऊंडमध्ये पण पार्टिसिपेट नाही करू शकत. तुम्ही कॅपराऊंडच्या पूर्ण प्रोसेसमधून बाहेर होऊन जाता. सो त्याच्यामुळे हे ऑटो फ्रीज होतं. सो असेच कॉलेजवाले स्कॅम करतात. त्यांचं हेच एम असतं की तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये त्यांच्या स्वतःचं कॉलेजचं नाव पहिल्या नंबरला ठेवावं, म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन वाढतील. सो असे स्कॅम तुमच्यासोबत होऊ शकतात. तर या स्कॅमपासून तुम्हाला अवेअर राहायचं आहे. कुठल्याही FC सेंटरमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स ठेवायचे नाही आहेत, तुम्हाला परत घेऊन यायचं आहे आणि कोणालाही तुमचा पासवर्ड द्यायचा नाही आहे. जेव्हा तुमची ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्टेप येईल त्यावेळी पण मी व्हिडिओ बनवून मी तुम्हाला अवेअर करेन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. टाईम टू टाईम मी सगळं तुम्हाला अवेअर करत जाणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, काय मिस्टेक नाही करायची आहे, काय तुम्हाला चुका नाही करायची आहेत, सगळं मी तुम्हाला अवेअर करणार आहे. तर त्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता नेक्स्ट आहे ब्रांच चेंजिंग स्कॅम. आता ब्रांच चेंजिंग स्कॅम म्हणजे काय? जर एखाद्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन झालं, त्या ॲडमिशन घेताना तुम्हाला कॉलेजमध्ये जावं लागतं, त्या कॉलेजमध्ये सगळे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे सबमिट करावे लागतात. आता त्यावेळी काय होतं, ते कॉलेजवाले काय सांगतात की तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला CS ब्रांच नसेल मिळत तर तुम्ही मेकॅनिकलची ब्रांच घ्या, तुम्हाला सेकंड इयरमध्ये आम्ही ब्रांच चेंज करून देतो. आता ब्रांच चेंज होते का दादा? सेकंड इयरमध्ये आमची ब्रांच चेंज होऊ शकते का? तर हो, तुमची सेकंड इयरमध्ये ब्रांच चेंज होऊ शकते, बट ही खूप रेअर केसेस असते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की जर ज्या पण ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, जर एखाद्या मुलाला मेकॅनिकलची ब्रांच मिळाली आहे, जर सेकंड इयरला त्याच मुलाला जर CS ब्रांच पाहिजे असेल तर त्या CS ब्रांचमध्ये सीट्स वॅकंट असले पाहिजेत, तरच तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला फर्स्ट इयरला चांगले मार्क वगैरे आले पाहिजेत, तरच ते तुमचे दुसऱ्या ब्रांचमध्ये ॲडमिशन करून देऊ शकतात. बट ह्याच्यामध्ये तुमचा स्कॅम होऊ शकतो, कारण की आत्ता तुम्हाला कमिटमेंट देतात की तुमचा 100% तुम्ही सेकंड इयरला ब्रांच चेंज करू शकता. बट सेकंड इयरला गेल्यानंतर ते कॉलेजवाले बोलतात की ह्या ब्रांचमध्ये सीट अवेलेबल नाही आहे, तुम्हाला त्याच ब्रांचमध्ये तुम्हाला राहावं लागेल, तुमची ते ब्रांच चेंज करून देत नाहीत. तर हा ब्रांच चेंजिंगचा पण स्कॅम आहे. जर तुम्हाला कुठलेही कॉलेजवाले बोलले की तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या, सेकंड इयरला ब्रांच चेंज होते, तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू नका. हे खूप रेअर केसेस असतात. ज्या मुलांचे सीट लागते, ज्या मुलांना ब्रांच चेंज होते त्या मुलांची होऊन जाते, बट भरपूर अशी मुलं असतात ज्यांची ब्रांच चेंज होत नाही. हे खूप रेअर केस असते. सो असे स्कॅम तुमच्यासोबत होत असतात. एवढे स्कॅम तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ह्याच्या पुढे तुमच्यासोबत होऊ शकतात. तर आत्तापासून तुम्ही अवेअर राहा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा
आणि तुमच्या मित्रांसोबत तुम्ही शेअर करा, तुमच्या मित्रांना पण तुम्ही अवेअर करा की असे स्कॅम्स होऊ शकतात, ह्यांच्यापासून तुम्ही सावध राहा. सो गाईज आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला ह्याच्या पुढे कुठलेही कॉल्स वगैरे आले तर तुम्हाला रिसीव्ह करायचे नाही आहेत की तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. तुम्हाला डायरेक्टली कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. जे पण काही ऑफिशियल आहे ते कॅप राऊंडच आहे, त्या तिकडेच तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहे. जर तुमच्यासोबत काही स्कॅम्स झाले असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे तुमचं कॉमेंट रीड करून दुसरी मुलं पण अवेअर होतील की तुमच्यासोबत असे स्कॅम झाले आहेत, असं होऊ शकतं. तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.